नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीमध्ये प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन नावाचा टॉपिक बघतोय. त्याच्यामध्ये आपण काल व्हर्नलायझेशन हा पॉईंट पूर्ण केला. व्हर्नलायझेशन म्हणजे टेम्परेचरची ट्रीटमेंट आपण बघतो आणि फोटोपिरियडिझममध्ये आपण लाईटचा इफेक्ट बघतो. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट आहे मिनरल न्यूट्रिशन. मिनरल न्यूट्रिशन अतिशय सोपा पार्ट आहे. तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये सायन्समध्ये हे शिकलेलं आहात. प्लॅन्टच्या वाढीसाठी लागणारी मूलद्रव्य एलिमेंट्स कुठले इसेन्शियल असतात ती आपण शिकलेलो आहोत. बघा मिनरल न्यूट्रिशनमध्ये प्लॅन्ट ॲब्सॉर्ब वॉटर, गॅसेस, मिनरल, न्यूट्रियंट्स फ्रॉम सराउंडिंग. प्लॅन्ट हे वॉटर, गॅसेस, मिनरल आणि न्यूट्रियंट सराउंडिंगमधून घेतं हे आपल्याला माहीत आहे. Green plants for synthesis of their organic food need inorganic substances. ग्रीन प्लॅन्टला ऑर्गॅनिक फूड तयार करण्यासाठी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात. त्यालाच आपण एलिमेंट्स किंवा मिनरल्स असं म्हणणार आहे. विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम सॉईल इन द फॉर्म ऑफ मिनरल्स. ती एलिमेंट्स त्या प्लॅन्टला जमिनीतून मिनरल्सच्या स्वरूपामध्ये मिळतात. मिनरल्स कॉन्स्टिट्यूट मोस्ट कॉमनली ऑकरिंग सॉलिड्स. मिनरल्स हे जास्त प्रमाणात आढळणारे सॉलिड्स असतात. इनऑर्गॅनिक मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ क्रस्ट. हे जे आहेत हे सॉलिड आहेत, इनऑर्गॅनिक मटेरियल आहे आणि कुठून मिळतं आपल्याला? अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट जॉग्रफीमध्ये शिकलेलं आहे. अर्थवरती जे असणारं आवरण आहे त्याला आपण भू आवरण असं म्हणतो, त्याला आपण अर्थ क्रस्ट असं म्हणतो. त्या क्रस्टमध्ये म्हणजे जमिनीवरचं जे आवरण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल मटेरियल असतात. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खाणी असतात, म्हणजे ते मिनरल्स आपल्याला तिथे मिळतात किंवा ते एलिमेंट्स आपल्याला त्या खाणीतून मिळतात. केमिकल ॲनालिसिस ऑफ प्लांट ॲश क्लिअरली इंडिकेट दॅट प्लांट ॲब्सॉर्ब मिनरल एलिमेंट फ्रॉम सराउंडिंग. जर आपण केमिकल ॲनालिसिस केलं प्लॅन्टच्या ॲशचं, ॲश म्हणजे प्लॅन्ट जळाल्यानंतर राहिलेल्या राखेचं, ते आपल्याला काय दर्शवतं? इंडिकेट प्लॅन्ट ॲब्सॉर्ब मिनरल एलिमेंट फ्रॉम सराउंडिंग. प्लॅन्ट हे सराउंडिंगपासून मिनरल एलिमेंट घेतात. मग ते सॉईल असेल, एअर असेल किंवा वॉटर असेल फॉर इट्स यूज. म्हणजे सॉईलमधून काही मिळतात, एअरमधून काही मिळतात, वॉटरमधून काही मिळतात. अबाउट 36 to 40 डिफरंट एलिमेंट्स ऑफ पिरियडिक टेबल आर यूज्ड ॲज मिनरल्स बाय द प्लॅन्ट्स. तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यापैकी जवळजवळ 36 to 40 डिफरंट एलिमेंट्स हे प्लॅन्ट्स वापरतात. दीज आर ऑब्झर्वड इन आयोनिक फॉर्म. आणि हे आपल्याला शक्यतो आयोनिक फॉर्ममध्ये असतात. आयोनिक फॉर्म केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती प्लस किंवा मायनस चार्ज असतो. ते डिझॉल्व झालेले असतात पाण्यामध्ये. मग कुठले आहेत? PO4, CO3, SO4. युजली थ्रू रूट्स. आणि हे कुठून घेतात? तर रूट्समधून पाण्यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात ते आपण शोषून घेतो. आपण हे अगोदर पाहिलं होतं. रूटमधलं असेंट ऑफ सॅपमध्ये मिनरल पाण्यामध्ये विरघळले जातात, त्याला आपण सॅप म्हणतो असं. सोर्सेस ऑफ मिनरल्स. प्लॅन्ट डिराईव्ह नेसेसरी एलिमेंट्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, सॉईल अँड वॉटर. प्लॅन्टला नेसेसरी एलिमेंट्स हे सॉईलमधून, वॉटरमधून, ॲटमॉस्फिअरमधून मिळतात. कार्बन एंटर्स प्लॅन्ट ॲज अ ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड. CO2 हा कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये कार्बन एंट्री करतो ॲटमॉस्फिअरमधून. सोर्स ऑफ हायड्रोजन इज वॉटर अँड ऑक्सिजन. सोर्स ऑफ हायड्रोजन हा वॉटर आहे आणि ऑक्सिजन हा एअर आणि वॉटरमधून मिळतो. म्हणजे बघा, कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमधून मिळाला, कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात कार्बन मिळाला, वॉटरमधून ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळाले, ॲटमॉस्फिअरमधून हवेमधून ऑक्सिजन मिळाला, वॉटरमधूनही ऑक्सिजन मिळाला. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर नॉट मिनरल्स इन ओरिजिन. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मिनरल्स म्हणून ओरिजिनमध्ये नसतात. सोर्स ऑफ नायट्रोजन इज द सॉईल. नायट्रोजन कुठून मिळतो? जमिनीतून. प्लॅन्ट डिराईव्हज नायट्रोजन फ्रॉम बोथ मिनरल अँड नॉन मिनरल ओरिजिन. नायट्रोजन हा दोन प्रकारे मिळतो, मिनरलमधून पण मिळतो आणि नॉन मिनरलमधून पण मिळतो. आता पुढचा पॉईंट सोपाच आहे. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. अर्लियर ऑन द बेसिस ऑफ देअर रिक्वायरमेंट मिनरल्स वेअर क्लासिफाईड ॲज इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. मिनरलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इसेन्शियल म्हणजे आवश्यक, नॉन इसेन्शियल म्हणजे फारशी आवश्यक नसणारी.
Essential minerals are those that are indispensable without which plant cannot complete their life cycle. इसेन्शियल एलिमेंट्स आपण कोणाला म्हणतो, ज्याच्यावर प्लॅन्ट डिपेंड असतं आणि त्याच्याशिवाय प्लॅन्टचं लाईफ सायकल कंप्लीट होऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स येतात? CHO, NP लक्षात ठेवायचं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस. ॲक्च्युली याच्यामध्ये के पण येतो, पोटॅश. दीज एलिमेंट्स प्ले स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल रोल्स. आणि हे सगळे एलिमेंट्स प्लॅन्टच्या बॉडीमध्ये स्ट्रक्चरल म्हणजे रचनेसाठी आणि फिजिओलॉजिकल रोल पार पाडत असतात. देअर ॲब्सेन्स कॅन कॉज मेजर डिफिशियन्सी सिम्पटम्स. हे एलिमेंट जर कमी असतील तर त्या प्लॅन्टमध्ये आपल्याला डिफिशियन्सी सिम्पटम्स म्हणजे कमतरतेमुळे होणारी लक्षणं दिसतात. द नॉन एसेन्शियल एलिमेंट्स आर नॉट इंडिस्पेन्सिबल and they do not produce or cause any deficiency symptoms. नॉन इसेन्शियल एलिमेंट जे आहेत त्याच्यावर प्लॅन्ट अवलंबून नसतं आणि ते मिळाले नाहीत म्हणून प्लॅन्टमध्ये डिफिशियन्सी सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. धिस क्लासिफिकेशन इज ॲब्सोल्यूट नाव. आता हे क्लासिफिकेशन या पद्धतीनं आहे. म्हणजे पहिल्यांदा इसेन्शियल एलिमेंट, नॉन इसेन्शियल एलिमेंट. आता पुढं बघा. बेस्ड ऑन क्वांटिटी रिक्वायरमेंट, एलिमेंट आपल्याला किती लागतो त्याच्यानुसार मिनरल्स आर क्लासिफाईड ॲज मायनर ऑर मायक्रो एलिमेंट्स अँड मेजर ऑर मॅक्रो एलिमेंट्स. याचा अर्थ सरळ आहे, जे एलिमेंट्स मोठ्या प्रमाणात लागतात त्याला मॅक्रो एलिमेंट्स म्हणणार. मॅक्रो म्हणजे मोठा, मेजर महत्त्वाचा, आणि मायक्रो म्हणजे कमी, मायनर म्हणजे कमी, कमी लागणारे मायक्रो एलिमेंट, जास्त लागणारे मॅक्रो किंवा मेजर एलिमेंट. मायक्रो एलिमेंट्स आर रिक्वायर्ड इन ट्रेसेस. ट्रेसेस म्हणजे कमी प्रमाणात, बिकॉज दे फंक्शन इन द कॅटॅलायटिक रोल. कारण ते फक्त काय काम करतात? कॅटॅलिस्टचं काम करतात, कॅटॅलायटिकचं काम करतात. एक्झाम्पल ZN, CU, AL, SI एक्सेट्रा. ॲज कोफॅक्टर, बायोलॉजीमध्ये आपण अगोदर शिकलो एन्झाईम्समध्ये 11वीमध्ये. कोफॅक्टर म्हणून ते काम करतात. म्हणजे कुठली रिॲक्शन कॅरी आऊट करण्यासाठी हे कोफॅक्टरचा प्रेझेन्स इथं आवश्यक असतो, ते कमी प्रमाणात लागतात. मॅक्रो एलिमेंट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. मोठ्या प्रमाणात लागतात मॅक्रो एलिमेंट्स. दे मेनली प्ले द न्यूट्रिटिव्ह अँड स्ट्रक्चरल रोल. ते पोषणाचं काम करत असतात आणि स्ट्रक्चर म्हणजे रचना तयार करण्याचं काम करत असतात. त्याच्यामध्ये येतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर. आता मग अशीच तुम्हाला सांगितलं CHO, NPK. आता इथं 2 अजून ॲड झाली, Mg आणि S. CHO आर नॉन मिनरल मेजर एलिमेंट. CHO हे नॉन मिनरल एलिमेंट्स आहेत. दिस क्लासिफिकेशन इज नॉट ॲक्सेप्टेड नाव. आता हे क्लासिफिकेशन ॲक्सेप्ट केलेलं नाही. क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी ऑफ एलिमेंट्स प्रपोज्ड बाय. इसेन्शियल एलिमेंट कुठले हे ठरवण्यासाठी आपल्याला अर्नॉन नावाच्या सायंटिस्टनी आणि स्टाउट नावाच्या सायंटिस्टने क्रायटेरिया दिला आहे, निकष दिला आहे. द एलिमेंट मस्ट बी ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर सपोर्टिंग नॉर्मल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तो एलिमेंट अत्यावश्यक पाहिजे की जो नॉर्मल ग्रोथ आणि रिप्रोडक्शनला सपोर्ट करतो. दीज एलिमेंट्स मस्ट बी हॅविंग स्पेसिफिक फंक्शन अँड शुड नॉट बी रिप्लेसेबल बाय अनादर एलिमेंट. हा जो एलिमेंट आहे याचं स्पेसिफिक फंक्शन असतं आणि त्याला आपण दुसऱ्या एलिमेंटनी रिप्लेस करू शकत नाही. द एलिमेंट मस्ट बी डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन न्यूट्रिशन ऑफ प्लॅन्ट. तो एलिमेंट प्लॅन्टच्या न्यूट्रिशनमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व असतो. इफ अॅन एलिमेंट सॅटिस्फाईज ऑल अबाव 3 क्रायटेरिया, म्हणजे वरती दिलेले 3ही क्रायटेरिया तो एलिमेंट सॅटिस्फाय करत असेल, देन इट इज कॉल्ड ॲज इसेन्शियल एलिमेंट. मगच त्याला आपण इसेन्शियल एलिमेंट असं म्हणणार आहोत. म्हणजे पहिलं काय बघितलं आपण? नॉर्मल ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी लागतो, त्याचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन असतं आणि ते आपण दुसऱ्यानी रिप्लेस करू शकत नाही आणि त्याचं न्यूट्रिशनमध्येही रोल असतो. लेबिक शोड द इसेन्शियलिटी ऑफ मिनरल न्यूट्रिएंट अँड पुट फॉर द लॉ ऑफ मिनिमम. लेबिक नावाच्या सायंटिस्टने इसेन्शियल मिनरलसाठी एक लॉ दिला आहे, त्याचं नाव आहे लॉ ऑफ मिनिमम. अकॉर्डिंग टू धिस लॉ, the yield of the cropland is determined by amount of essential element that is present in minimum quantity. अमाऊंट ऑफ जे yield आहे क्रॉपचं हे कशाने डिटरमाइन होतं? तर अमाऊंट ऑफ इसेन्शियल एलिमेंट दॅट इज प्रेझेंट इन मिनिमम क्वांटिटी. कमीत कमी प्रमाणात तो एलिमेंट इथे
किती आहे यानुसार ते ठरतं. आता याच्यानंतर पॉईंट आपल्याला बघायचा आहे. नाउअडेज मिनरल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर बायोकेमिकल फंक्शन्स. आत्ता आपण बायोकेमिकल फंक्शननुसार एलिमेंटला काय करतो, क्लासिफाय करतो. याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, सिम्पटम्स ऑफ मिनरल डिफिशियन्सी इन प्लांट. मिनरलची डिफिशियन्सी असेल तर कुठले सिम्पटम्स बघायला मिळतात, कुठली लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. एनी व्हिजिबल डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल स्ट्रक्चर अँड फंक्शन इन द प्लांट इज कॉल्ड सिम्पटम ऑर हंगर साईन. आपल्याला प्लॅन्टमध्ये जी नॉर्मल स्ट्रक्चर आणि फंक्शन दिसतं त्याच्यापेक्षा काही जे वेगळं दिसतं त्याला सिम्पटम किंवा हंगर साईन म्हणायचं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स बिलो विच प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड इज टर्म्ड ॲज क्रायटेरियल कॉन्सन्ट्रेशन. ज्या द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट बिलो विच प्लांट ग्रोथ, की ते कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की त्या प्लॅन्टची ग्रोथ रिटार्ड होते, म्हणजे थांबते, कमी होते, खुंटते असा प्रॉपर शब्द आहे. त्याला आपण क्रायटेरियल कॉन्सन्ट्रेशन असं म्हणायचं. द एलिमेंट इज सेड टू बी डिफिशियंट व्हेन प्रेझेंट बिलो द क्रायटेरियल कॉन्सन्ट्रेशन. क्रायटेरियल कॉन्सन्ट्रेशन जे दिले त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं डिफिशियंट. हा पॉईंट लक्षात ठेवा. इथं 3-4 पॉईंट येणार आहेत, प्रत्येक व्यवस्थित बघायचा आहे. पुढचा पॉईंट, सर्टन मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर इंडिकेटिव्ह ऑफ द डिफिशियन्सी ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट. आणि मग इथं आपल्याला काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस बघायला मिळतात त्या एलिमेंटच्या डिफिशियन्सीमुळं. डिफिशियन्सी सिम्पटम्स आल्सो डिपेंड ऑन मोबिलिटी ऑफ एलिमेंट इन प्लांट. डिफिशियन्सी सिम्पटम्स हे त्या एलिमेंटची मोबिलिटी प्लांटमध्ये कशी होते त्याच्यावरही अवलंबून असतात. द डिफिशियन्सी सिम्पटम ॲपियर फर्स्ट इन यंग टिश्यू व्हेन एलिमेंट्स आर रिलेटिव्हली इमोबाईल. शक्यतो त्याचे सिम्पटम्स पहिल्यांदा यंग टिश्यूमध्ये दिसतात की ज्या वेळेला तो एलिमेंट जनरली शक्यतो इमोबाईल असतो. एक्झाम्पल सल्फर आणि कॅल्शियम. व्हेन द एलिमेंट्स आर ॲक्टिव्हली मोबिलाइज विदिन द प्लांट अँड एक्सपोर्टेड टू द यंग डेव्हलपिंग टिश्यूज, द डिफिशियन्सी सिम्पटम्स आर व्हिजिबल फर्स्ट इन ओल्डर टिश्यू. आता बघा, ज्या वेळेला एलिमेंट हा ॲक्टिव्हली मोबिलाइज होतो, प्लॅन्टमध्ये एक्सपोर्ट होतो यंग डेव्हलपिंग टिश्यूकडे, मग डिफिशियन्सी सिम्पटम आपल्याला बघायला मिळतात ओल्डर रिजनमध्ये, ज्याला आपण सेन्सेस असं म्हटलं होतं किंवा सेन्सेट लीव्ज असं म्हटलं. एक्झाम्पल नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. सम इम्पॉर्टंट डिफिशियन्सी सिम्पटम्स आर सीन इन प्लांट. कुठले डिफिशियन्सी सिम्पटम्स असतात प्लांटमध्ये तो एलिमेंट कमी असेल तर? पहिल्यांदा स्टंटिंग. स्टंटिंग म्हणजे काय? द ग्रोथ इज रिटार्डेड, ग्रोथ खुंटते. द स्टेम ॲपियर कंडेन्स्ड अँड शॉर्ट, स्टेम हे छोटंसं होतं, संक्षिप्त होतं. क्लोरॉसिस, इट इज द लॉस ऑर नॉन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल रिझल्टिंग इन येलोईंग ऑफ द लीव्ज. पानं पिवळी पडतात कारण तिथे क्लोरोफिलचा लॉस होतो किंवा क्लोरोफिल प्रॉपर डेव्हलप होत नाही. क्लोरॉसिस ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची, कारण पुढं आपण मिनरलची फंक्शन्स बघणार आहे, तिथं पुन्हा पुन्हा ते शब्द येणार आहेत डिफिशियन्सीमुळं काय होतं ते. त्यासाठी ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. स्टंटिंग, क्लोरॉसिस, नेक्रॉसिस, मोल्टिंग. बघा आता, नेक्रॉसिस, इट इज द लोकलाइज्ड डेथ ऑफ द टिश्यू ऑफ लीव्ज. म्हणजे ठराविक ठिकाणी पानाच्या टिश्यू ह्या डेड होतात, डेड एरिया तिथे तयार होतात, त्याला नेक्रॉसिस म्हणायचं. मॉटलिंग, ॲपिअरन्स ऑफ ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन द लीव्ज. पानावरती ग्रीन आणि नॉन ग्रीन कलरचे पॅचेस म्हणजे पट्टे चट्टे असे तयार होतात. ॲबेसेशन, प्रीमॅच्युअर फॉल्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट्स अँड लीव्ज. याच्यामुळे काय होतं, फ्लावर तयार होताना प्रीमॅच्युअर असताना फ्रूट्स आणि लीव्ज गळून पडतात. फ्लावर गळून पडतात, फ्रूट्स गळून पडतात. इमॅच्युअर कंडिशनमध्ये लीव्ज गळून पडतात. याला आपण ॲबेसेशन असं म्हणणार आहोत. आज आपण एवढाच पॉईंट पूर्ण केलेला आहे. थँक्यू.